तर बघा आपण नवीन चॅप्टर शिकत आहोत कोणता, तिसरा 8व्या वर्गात स्कॉलरशिप NMMS साठी उपयुक्त आहे. ठीक आहे. कोणता चॅप्टर आहे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या सगळ्या संख्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्याचे इंग्लिशमधले पण नावं सांगेन, ते पण लक्षात ठेवायचे आहे. आणि काही स्टेटमेंट जो मोठा लांब स्टेटमेंट राहील तो इथं दिलेला आहे तुम्हाला, पण त्याचा शॉर्टकट मी इथं सांगेन, ते आपल्या घरून वाचून यायचं. पुस्तकीत आहे ना लिहिलेला, तर लिहायची गरज नाही, ते घरूनच वाचायचं पुस्तकीतूनच. कळलं का? तर समसंख्या काय म्हणते, समसंख्या कोणाला म्हणू आपण, जी संख्या 2ने पूर्णपणे डिवाइड होत असेल तिला समसंख्या म्हणू शकता. त्यानंतर ज्या बी संख्येच्या शेवटी, आता संख्या कितीही मोठी राहो है ना, 7 8 9 5 6 7 6 3, लास्टमध्ये का असेल सपोज 0, तर या लास्टमध्ये 0 असेल किंवा 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 किंवा यापैकी कोणीही असो, त्या संख्येला आपण काय म्हणू, समसंख्या. काय म्हणू, समसंख्या. लक्षात राहील. मग दुसरा येते काय, विषम संख्या. काय येते, विषम संख्या. ऑड नंबर, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, ऑड नंबर. तर असा नंबर ज्याला 2ने भाग जाणार नाही, 2ने भाग जाणार नाही, किंवा ज्या संख्येच्या शेवटी तुम्हाला कोणते नंबर पाहायला मिळतील, 1 3 5 7 आणि हे डिजिट जर पाहायला मिळत असतील, तर तुम्हाला काय समजून जायचं आहे की हे संख्या कोणती आहे, कोणती संख्या आहे, लक्षात राहील का? अरे लक्षात राहील का? अच्छा लुबाओ सहारे, सम आहे की विषम आहे, सम. उभाओ शेंडे, तू शेंडे. डोकसा घरी ठेवून येतेस का बे, बैताड. बत सहारे. समजलं, लक्षात राहील की नाही राहील. मग त्यानंतर कोणता संख्या आहे, मूळ संख्या. बरोबर. तर त्या अगोदर आपण समजून घेऊ पहिले संयुक्त संख्या. काय समजून घेऊ, संयुक्त संख्या. संयुक्त, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कंपोजिट नंबर. कोणता नंबर, कंपोजिट नंबर. ठीक आहे. तर कोणाला म्हणाल तुम्ही कंपोजिट नंबर, कोणाला म्हणाल संयुक्त संख्या, अशा संख्या ज्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येने डिवाइड होत असेल, पूर्णपणे भाग जात असेल, अशा संख्या ज्यांना दुसऱ्या संख्येने, ॲनी नंबर म्हणजे दुसऱ्या संख्या, ॲनी नंबर म्हणजे दुसऱ्या नंबरने, संख्येने दुसऱ्या नंबरने काय जात असेल, भाग जात असेल, त्याला आपण काय म्हणू, संयुक्त संख्या. लक्षात राहील का ही गोष्ट. म्हणजे ह्या संख्या कोणाच्या बी टेबलमध्ये येऊ शकतात, दुसऱ्याच्या टेबलमध्ये येऊ शकतात. संयुक्त संख्या. समजलं का? त्यांना आपण काय म्हणू शकतो, संयुक्त संख्या, ज्या दुसऱ्याच्या टेबलमध्ये येतील. अजून काय म्हणू शकतो आपण यांना, याचे फॅक्टर, अवयव, एकपेक्षा जास्त अवयव राहतील याचे, एकपेक्षा जास्त अवयव, फॅक्टर. म्हणजे यांचे तुम्ही फॅक्टर पाडू शकता.
एकला सोडून दुसरी संख्या पण याची काय राहू शकते, फॅक्टर राहू. बघा कोणतीही संख्या, सपोज मी म्हटलं 5, तर हिचे फॅक्टर पाडा, ते कोणाच्या फाट्यात येते का, पण हिच्या फॅक्टर काय येईल, 5 1 पण 6. हिचा एक फॅक्टर मी पाडू शकतो 6 1 6. ठीक आहे. अजून 2 गुणिला 3, कारण 2च्या बी टेबलमध्ये येते 3च्या. तर टोटल अवयव किती झाले हिचे, 1 2 3 आणि 6. पण याचे किती झाले टोटल अवयव, 1 आणि, तर 2 पेक्षा जास्त अवयव जर असतील, 1 पेक्षा नाही 2 पेक्षा काय असतील, जास्त अवयव असतील, 2 पेक्षा जास्त अवयव, तर त्याला आपण काय म्हणू, संयुक्त. लक्षात राहील का. सपोज उदाहरण, सपोज मी म्हटलं 24, काय म्हटलं, ही संयुक्त आहे का, संयुक्त आहे का, ही कोणाच्या टेबलमध्ये येऊ शकते. मग ही बघा कोणाकोणाचे आहे फॅक्टर, याचे फॅक्टर लिहून घेऊया आपण. हां, 1च्या येते, 1च्या 2च्या टेबलमध्ये पण येते, 3च्या टेबलमध्ये पण येते, 4च्या टेबलमध्ये पण येते, 6च्या टेबलमध्ये पण, मग 8च्या टेबलमध्ये पण, मग 12च्या टेबलमध्ये पण येते. आता डायरेक्ट 24च्या टेबलमध्ये पहिल्याच नंबरवर येते. अरे बरोबर की नाही. तर अशा संख्या ज्यांच्या फक्त 2 म्हणजे कोण, हे 2 म्हणजे कोण, 1 आणि स्वतः, 1 आणि ला सोडून 1 आणि स्वतः पेक्षा जास्त अवयव असतील, त्या संख्येला आपण कोणती संख्या म्हणू, समजलं का की नाही समजलं. मग थोडासा चेक करा बरं, ही 17 आहे का संयुक्त, आहे का 17 संयुक्त, कारण दुसऱ्या कोणाच्या टेबलमध्ये येते का ही, हिचे फॅक्टर पाडू शकता का, 1 आणि 17ला सोडून, दुसरे फॅक्टरच नाही पडत, कारण कोणाच्या टेबलमध्ये नाही. तर ही संयुक्त आहे का. मग काय आहे ही, मूळ. काय आहे ही, काय आहे, मग मूळ संख्या काय असतात ते पाहून घेऊ आता आपण. पहिले संयुक्त समजला का, डेफिनेशन एक वेळा मराठीत सांगायचे झालं तर काय सांगाल, अशा संख्या ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग जाऊ, अशा संख्या ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग, समजलं की नाही समजलं. हां, मग त्या दुसऱ्याच्या टेबलमध्ये सुद्धा येऊ आणि 2 पेक्षा जास्त अवयव असतात, अशा संख्येला कोणत्या संख्या म्हणतात, संयुक्त संख्या. लक्षात राहील. ओके. मग 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 काय आहे मूळ संख्या, मग काय आहे छोटा, ज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, प्राईम नंबर. मग यांची डेफिनेशन कशी करू आपण, की अशा संख्या ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग जाऊ शकत नाही, मोठा काढायचा हा, भाग जाऊ शकत नाही, म्हणजे नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर. कळलं का, नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज अ प्राईम नंबर. लक्षात आली गोष्ट. कसा वाचायला असेल, लवकर वाचून दाखव मराठीत. हां, एन म्हणजे संख्या, एन म्हणजे हां बोल ना, अशा संख्या ज्यांना, तो नको सांगू, मला हायाला वाचून दाखव. अशा संख्या ज्यांना एनी अदर नंबर दिसते का, दुसऱ्या संख्या. हां बोल ना भाई.
बस हा प्रॉब्लेम आहे. 8व्या वर्गात येऊन गेले आपण बोलता येत नाही. काहून का पहिले कधी हिम्मत केल्या का नाही, दळल्या पहिले मागे मागे. हां जे ती शिकल्या तिथं दळल्या असे मागे मागे. आपल्याला नाही विचारल्या पाहिजे, मला नाही विचारल्या पाहिजे. तू सांग. अशा संख्या हां ज्यांना हां दुसऱ्या संख्येने हां भाग जाऊ शकत नाही. म्हणजे कोणत्या संख्या? त्यांना आपण काय म्हणू? बोल सांग, आता तूच सांग. अशा संख्या उभा हो. अशा संख्या त्यांना ज्यांना ज्यांना दुसऱ्या संख्या दुसऱ्या संख्येने भाग जाऊ शकत नाही. भाग जाऊ शकत नाही. त्यांना कोणत्या संख्या म्हणाल? मूळ संख्या. कोणत्या संख्या म्हणाल? मूळ संख्या. बसा. मग कोण डिव्हिजिबल जाईल, कोण भाग जाऊ शकते? तर एक अँड सेल्फ. एक अँड इट सेल्फ. इट सेल्फ म्हणजे म्हणजे कोण कोण भाग जाईल या संख्येला? एक न आणि दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जाणार तसेच दुसऱ्या संख्येच्या टेबलमध्ये येणार नाही. ह्या संख्या दुसऱ्याच्या टेबलमध्ये येतील का? मग फक्त दोनच अवयव राहू शकतात. कोण दोन? एक आणि स्वतः. एक आणि उदाहरण. सपोज मी म्हटलं 13, तर बघा ही 13 कोणाच्या फॅक्टरमध्ये येते का? आपला टेबलमध्ये येते का? मग अवयव कोण कोण आहे तिचे? एक. दुसरे कोणी आहेत का? दुसऱ्याच्या फाड्यामध्ये येईल का? तर हे फक्त एक आणि स्वतःनं डिवाइड राहू शकते, डिवाइड होऊ शकते, पूर्ण डिवाइड. दुसऱ्या कोणत्याही नंबरनं डिवाइड होऊ शकत. लक्षात आली गोष्ट? मग एवढा सिंपल तर विचारणार नाही, बरोबर? तर मग आपल्याला माहीत पाहिजेत की बा 1 ते 100 मध्ये, 1 ते 10 मध्ये पहिले कोणकोणत्या प्राईम नंबर आहेत. मग 11 ते मग 21 ते मग 31 ते 41 ते चला सांगा. 1 ते 10 मध्ये चेक करा आता. 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या? आता बघा इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवाल. कोणती? की 0 आणि 1 हे प्राईम पण नाही, प्राईम पण नाही आणि अजून कोणत्या आहेत? कंपोजिट पण नाही, कंपोजिट पण. म्हणजे प्राईम नंबरच्या गिनतीमध्ये 1 येईल का? संयुक्तमध्ये पण नाही येत तो. आणि समजलं का? 0 आणि 1. तर 1 ते 10 मध्ये मग राहिल्या कोणत्या? 2 आहे का? प्राईम आहे का 2? आहे की नाही आहे? कारण 2 कोणाच्या टेबलमध्ये येते का? स्वतःच्याच टेबलमध्ये येते. तर 2, 9 आहे का? कारण येते. मग
11 बरोबर. बघा कोणाच्या टेबलमध्ये येतात का हे? मग 21 आहे का? 23. बघा आता जेवढ्या पण समसंख्या आहेत दोनपेक्षा मोठ्या त्या कधी प्राईम येऊ शकतात का? कारण त्या सगळ्या कोणाच्या टेबलमध्ये येऊन राहिल्या? 2च्या. कोणाच्या टेबलमध्ये येऊन राहिल्या? 2पेक्षा मोठ्या समसंख्या म्हणजे 4, 6, 8. अरे बरोबर. 10, 12, 14 हे चालले 2-2 न वाढत. तर त्या कधीही प्राईम नंबरमध्ये येणार समजलं का? कारण ते कशानं डिव्हिजिबल आहेत? 2. कशानं? 2ने त्यांना भाग जाते म्हणजे चेक कोणाला करायचं आहे? विषम संख्या. कोणाला चेक करायचं आहे? तर विषम संख्या 5 राहतात. जसं याच्यामध्ये 21 ते 30 मध्ये 5 विषम संख्या आहेत की नाही आहेत? त्या 5 पैकी जिच्या शेवटी 5 लागलेला आहे, जिच्या शेवटी ते कोण डिव्हिजिबल राहील? कारण 5ची कसोटी पाहिला आपण. जिच्या शेवटी, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तिला 5 भाग अरे जाईल की नाही जाईल? म्हणजे राहिल्या कोणत्या? 4. त्यांनाच चेक करणे आहे आपल्याला. अरे बरोबर. तर या लाईनीमध्ये कोणत्या 4 राहिल्या होत्या? सपोज मी म्हटलं 21 होती, 23 होती, 27 होती आणि बरोबर. तर 21 तर 3च्या टेबलनं येऊन राहिलेली आहे आणि 27 पण 3च्या टेबलमध्ये 9च्या टेबलमध्ये येऊन राहिलेली आहे. राहिले कोण? 23 आणि 29. तर हे लक्षात राहिले पाहिजे म्हणून एक कोड लक्षात ठेवायचा. कोणता कोड? तर बघा 1 ते 10 मध्ये किती संख्या आहेत? 11 ते 20 मध्ये इथं 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 4 4 2 2 3 2 2 3 2. हा काय सांगते? हा सांगते की बा कोणत्या लाईनमध्ये किती संख्या प्राईम नंबर. काय कोड आहे? एक वेळा बोला माझ्यासोबत. 4 लक्षात राहील. पाठांतर करून घ्यायचा. ठीक आहे. तर बघा या लाईनमध्ये किती आहेत म्हणते? 2 झाले आपल्या 2. बाकीच्यांना चेक करायची गरज. मग या लाईनमध्ये किती आहेत म्हणते? 2. मग कोणत्या राहू शकते? 31 आणि 37. 37 राहू शकते कारण 39 नाही राहू शकत. 3 आणि 9 12 म्हणजे 3 भाग. मग इथं 3 आहेत म्हणते तर कोण असेल? 41. मग 43 आणि 49 राहू शकते का? का बरं? 7च्या पाड्यात येते, 7 भाग जाते, बोलायचं आहे. मग 51 ते 60 53. 51 का बरं नाही? कारण 5 आणि 1 काय होते? 6. कसोट्या पाहिल्या ना आपण. तर 6ला भाग जाते 3 म्हणजे 51ला 3 भाग जाऊ. मग 53. 57 येईल का? 57 येईल का? 7 आणि 5 12 म्हणजे 3 भाग जाऊ शकते हिला. तर हिला पण 3 भाग जाऊ. 3 चेक करायसाठी अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. तर मग राहिला कोण? 59 राहिला. हां मग या लाईनमध्ये किती आहेत? 2. तर कोणता येऊ शकते? 61 आणि 69 का बरं नाही येणार? कारण 9 आणि 6 15ला 3 भाग जाते. हिला पण समजलं. हां तर इथं 3 आहेत म्हणते. कोण कोण? 77 का बरं नाही आहे? 11च्या भाड्यात आहेत 77. तर ती प्राईम राहील का आपली? नाही. मग 2 आहेत पण ते इथं 81 तर राहू नाही शकत. 9च्या भाड्यात येतात. मग 87 येईल का? पहा बरं 87. 8 आणि 7 15 3 भाग जाते तर नाही येणार हे. तर मग राहिला कोण? 89. मग लास्टच्या टेबलमध्ये एकच आहे म्हणते. किती आहेत?
97. समजलं का? मग बघा आपल्याला विचारू शकते 1 ते 50 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत? किती आहेत? 15 आहेत. आणि इकडे किती आहेत? 10. टोटल किती झाले? टोटल किती झाले? तर टोटल 25 अशा प्राईम नंबर आहेत 1 ते 100 मध्ये. आता आपल्याला कधी विचारू शकते की 21 ते 70 मध्ये किती? तर मग का काढत राहाल का एक एक काढत राहाल का? तर बघा 21 आणि 70 यांची बेरीज करून टाका. 2 न 2 4 न 3 7 7 न 2 9 9 न 2 टोटल किती नंबर असतील? पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत की नाही? हा कोड किती कामाचा आहे समजला का तुम्हाला? हां आपल्याला विचारू शकते की बा 61 ते 90 61 ते 90 मध्ये किती प्राईम नंबर आहेत? किती प्राईम नंबर आहेत मग 61 ते 90 मध्ये? डायरेक्ट इथूनच मोजा. किती दिसत आहेत? याला अरे बघा ना 2 न 3 5 न 2 दिसते का रे तिथून? उठ येते बस. उठ लवकर. तू दे तिच्या बन्स. आधी तिच्या म्हणलो डोळ्यात जवळ. तुला दिसते? लक्षात आली गोष्ट सगळ्यांच्या की नाही आली? समजलं? तर हा कोड लक्षात ठेवाल की नाही ठेवाल? चला मग समोर कोणत्या नंबर आहेत आता बघा. मग आपल्याला काय विचारू शकते? क्रमवार संख्या वगैरे वगैरे काही नाही. हां संयुक्त शाला मग काय राहिला आता? जोडमूळ. काय राहिला? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणू? ट्विन. ट्विन प्राईम नंबर. काय म्हणू? ट्विन. ट्विन म्हणजे जुडवा. ट्विन्स म्हणजे जुडवा. ठीक आहे. तर बघा याची डेफिनेशन काय करू शकतो आपण? अशा प्राईम संख्या, अशा प्राईम नंबर ज्यांच्यात 2चा फरक आहे. 2चा फरक आहे. अशा प्राईम नंबर ज्यांच्यात कितीचा फरक आहे? मग प्राईम नंबर तुमच्या समोरच लिहिलेले आहेत. तर कोणाकोणाला म्हणाल तुम्ही किती जोड्या काढाल प्राईम जोडमूळच्या? काढा बरं. 2 आणि 3 आहे का? कणक क्रमवार पाहिजेत. अजून का पाहिजेत? अशा क्रमवार प्राईम संख्या. इथे क्रमवार शब्द टाका. अशा क्रमवार प्राईम संख्या. अशा क्रमवार प्राईम ज्यांच्यात कितीचा फरक आहे? क्रमवार पाहिजेत म्हणजे एकानंतर लगेच दुसरी आली, एकला सोडून नाही. समजलं? अरे कळलं? हां तर काय आल्या? कोणकोणत्या आल्या असतात? जोड्या काढा बरं. आहे म्हणजे 3,5 एक जोडी झाली. हां मग 5 आणि म्हणजेच 5,7 2 झाल्या. हां 11 आणि तर 11,13 मग 13 17 आहे का? नाही. तर मग 17 आणि
मग 19 आणि 23 आहे का? 4चा फरक आहे. हे दोघं आहेत का? मग हे दोघं बघा लाईन सिरच आहे. त्याच्यानंतर मधामध्ये एक संख्याच गॅप आहे फक्त. तर मग 29 आणि हां आहे का? हे नाही. हे आहे का? नाही. हे आहे का? मग हे दोघं नाही. हे दोघं नाही. हे नाही. हे आहे. तर 59 आणि 61. अजून हे दोघं नाही. हे नाही. हे आहे 71,70. मग इकडे काही आहे भेटला सुराग? नाही, आता काहीच नाही. बरोबर. म्हणजे टोटल किती जोड्या आल्या आपल्या? मोजा किती जोड्या आहेत? किती जोड्या आल्या? 8. अशा किती जोड्या आहेत? 1 ते 100 मध्ये. हं. 1 ते 100 मध्ये जोडमोड किती आहेत? 8 जोड्या. किती जोड्या आहेत? लक्षात राहील. मग अजून आपल्याला काय येऊ शकते? सहमोड. काय येऊ शकते? सहमूळ संख्या. यांना काय म्हणू आपण? को प्राईम नंबर. काय म्हणू? लक्ष द्या. आता हे काय असतात समजून घेऊया. म्हणजे अशा संख्याची जोडी, अशा दोन संख्यांची लिहितो मी. ज्यांचे एकही अवयव म्हणजेच काय? फॅक्टर सारखे नसतील. अशा दोन संख्यांची जोडी ज्यांचे एकही अवयव सारखे नसतील त्याला आपण काय म्हणू? सहमूळ. किंवा लक्षात ठेवायच्या, जे कोणत्याही एका संख्येच्या नाही, सारख्या संख्येच्या फाड्यात येणार नाही. किंवा आपण म्हणू शकतो एका संख्येच्या पाड्यात संख्येच्या टेबलमध्ये येणार नाही. अशा दोन संख्यांची जोडी जे कोणत्याही एका संख्येच्या टेबलमध्ये येणार तिला आपण कोणता नंबर म्हणू? सहमूळ संख्या, प्राईम नंबर. ठीक आहे. सपोज मी एक जोडी लिहितो. आता सपोज बघा, सपोज इथं लिहिलो 3 नाही इथं लिहिलो 5. आहे का हे सहमूळ? सहमूळ आहे की नाही आहे? 3 आणि 5 कोणत्याही एका संख्येच्या टेबलमध्ये येऊ शकतात का? ऑलरेडी त्या मूळ संख्या आहे. तर मूळ बघा, सहमूळमध्ये दोघीच्या दोघेही मूळ राहू किंवा दोघेच्या दोघाही संयुक्त सुद्धा राहू किंवा एक मूळ एक संयुक्त सुद्धा राहू. काही पण येऊ शकतं. फक्त मेन डेफिनेशन काय आहे? मेन कन्सेप्ट काय आहे याच्या सहमूळच्या? की एका फाड्यात येता कामा नाही.
समजलं का? जसं उदाहरण हा, सपोज एक उदाहरण मी लिहितो 4 आणि 25. 4 आणि पहा आता हे दोघेही काय आहेत? संयुक्त आहेत. 2 हे जे 4 आहेत 2च्या टेबलमध्ये येते आणि 25 5च्या टेबलमध्ये. पण कोणत्याही एका संख्येच्या टेबलमध्ये ह्या दोघेही संख्या येतील का? नाही येऊ शकत. अरे येतील का? मग आता तिसरा उदाहरण सपोज काही पण लिहितो मी, एक लिहितो 7 आणि एक लिहितो 16. आता यामधली बघा, एक जे संख्या आहे ते मूळ आहे आणि एक जे संख्या आहे ते संयुक्त आहे. अरे संयुक्त, पण तरी बी हे कोणत्या संख्येची जोडी आहे म्हणा लागल? कारण 7 तर कोणाच्या टेबलमध्ये येणार नाही. अन 16 आणि 7 हे दोघंही कोणत्याही एका टेबलमध्ये येऊ शकतात का? समजलं का की नाही समजलं? एकदा डेफिनेशन वाचा. एकही अवयव सारखे नसतील. याचा अर्थ काय आहे? याचे अवयव किती झाले असते? एकला सोडून नसतील. एकला सोडून, एकला, कारण एक सगळ्यांच्या कॉमन आहे बरोबर. अरे सगळ्यांमध्ये एक आहे, एकनं सगळ्याले भाग, एकच्या टेबलमध्ये सगळे येतात ना. तर याचे अवयव काय झाले असते? 1 2 आणि बरोबर, आणि याचे 1 5 आणि ते एकला सोडून म्हणते. एकला कोणी सारखे आहेत का? अरे कोणी सारखे आहेत का? बघा कोणी सारखे आहेत का? समजलं? तर दोन्ही समजून दिल्या मी ना डेफिनेशन. लक्ष द्या, इथं दोन्हीचे दोन्ही काय आहेत? प्राईम. इथं दोन्हीचे दोन्ही काय आहेत? कंपोजिट. अरे कंपोजिट आहेत. आणि इथं एक प्राईम न एक. हा समजला का? पी म्हणजे दोन्ही. इथं म्हणजे मराठीत इकडे एक मूळ एक संयुक्त असे पण राहू. अशा भरपूर जोड्या भेटतील तुम्हाला. याची काही गिनती आहे का? ETC एक्सेप्ट. कळली गोष्ट की नाही कळली? सगळ्यांच्या लक्षात आली की नाही आली? तर हे सगळे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत इथून शॉर्टकटमध्ये. देन अजून काही नाही आहे या टेबलवर, या चॅप्टरमध्ये अजून काही नाही. आता आपण डायरेक्ट काय बघू? नमुना प्रश्न. बघा नमुना प्रश्न. खाऊन दात काढून आलीस? दात काढत होतीस तू? का बरं असत होती? मजा येऊन आली? काय म्हणते? पहिला आता बघा, या सगळे चॅप्टरमध्ये काय करायचं आहे? गणित सोडवायचं आहे ना. तर बस प्रश्न नीट वाचता आला पाहिजे. प्रश्न वाचता वाचता व्हॅल्यू काढायच्या, ठीक आहे, आणि मग काय करू शकतो तो पाहायचा. कळलं का? मॅथ सोडवण्याचा तरीका काय? स्कॉलरशिपचा रीड, ॲनालाइज, मग कंपोज आणि मग सॉल्व. पहिले वाचा, ॲनालाइज करा म्हणजे त्याच्यातली माहिती काढा, मग कंपोज म्हणजे त्यांना एका प्रॉपर तरीक्यानं मांडा सूत्रानुसार किंवा कशानुसार, आणि त्यानंतर काय करा? सॉल्व. कंचे भागू बेव लावून काय करा? सॉल्व. बेरीज म्हणलं तर बेरीज, वजाबाकी म्हणलं तर दुसरा काही आहे का? अरे आहे का? बघा
एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाणार नाही? सिंपलचा प्रश्न आहे ना. त्या प्रश्नामध्ये एकही आकडा दिला ना, कोणती संख्या सांगितली, बरोबर. पण जो काही सांगितलेला आहे तो शब्दाच्या रूपात आहे. मग काय म्हटलं, तो पहिला शब्द पकडला आपण, एक अंकी मूळ संख्या. एक अंकी बरोबर. मग कोणकोणत्या आहेत एक अंकी मूळ संख्या सांगा बरं. 2, 3 आहेत का अजून काही दुसऱ्या? हां, हे अंक वापरून बघा, संख्येतील अंक वापरून एकदाच वापरून 4 तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्या. तर मग मोठी 4 अंकीवाली, 4 अंकी कोणती वाली पाहिजे? मोठी. कोणती बनली असती? आणि 4 अंकी पुन्हा 4 अंकी पुन्हा लहान कोणती बनली सांगा बरं. 5 आणि लहान बनले 2 संख्या. या संख्येतील फरक, या संख्येतील, तर मग फरक काढा. फरक म्हणजे काय करावं लागल? मायनस. 2तून 7 जातात का? तर मग किती झाले असते? 12 झाले. इकडे 12, इथं झाले 2. 12तून 7 गेले. 2तून 5 जातात का? इथं झाले, इथं झाले 12तून 5 गेले. 4तून 3 गेले आणि 7मधून 2 गेले. ओके, म्हणजे मला काय भेटला? एक नंबर भेटला. या संख्येला फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही हा माहीत करायचा आहे. तर मग कोणत्या संख्येने भाग जाते आणि कोणत्या संख्येने भाग जात नाही हे आपल्याला आल्या पाहिजे की नाही. तर त्याच्यासाठी शॉर्टकटमध्ये मी कसोट्या तुम्हाला सांगून देतो. त्याच्यानंतर एक चॅप्टर आहे कसोट्याच्या, म्हणून मी कसोट्या घेतल्या नव्हत्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिले काय सांगून देतो? कसोट्या. काय सांगून देतो? लक्षात राहतील. शॉर्टकटमध्ये लक्ष द्या. आता सगळ्यांच्या लक्ष, जे नवीन पोरं आलेले आहेत ते सगळ्यांनी लक्ष द्यायचं. इथं कसोट्या. 2ची कसोटी काय म्हणते? सर्वप्रथम लक्ष द्या. 2ची कसोटी काय म्हणते? तर ज्या संख्येच्या 0, 2, 4 ह्या संख्या आल्या असतील तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग. अरे समजलं का? जर इथं समोर काय लिहू शकतो मी? जर म्हणलं तर जराल का? जर तर वाला जर. हे काय वे? संख्या. हे काय वे? संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 पूर्ण भाग जाते. मग 4ची कसोटी काय म्हणते बघा. जर एक संख्या असेल आणि तिचे शेवटचे 2 नंबर, शेवटच्या 2 नंबरला 4 काय होत असेल? भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग. गोष्ट लक्षात आली. 4 चेक करायचं आहे. कितीही मोठा नंबर असो, मी म्हटलं हा लिहिला एवढा मोठा, याला 4 भाग जाते का रे? तर आखरीचे 2 नंबर पहा. 84, 84ला 4 भाग जाते का? 4 2 8, 4 आले, 4 1 हो जाते. म्हणजे या संख्येला 4 भाग जाते. गोष्ट लक्षात आली की नाही आली? मग सांगा बरं, या संख्येला जाईल का? कारण 16ला भाग जाते 4, त्या संख्येला पण भाग जाईल. लक्षात आली गोष्ट? मग आली 8ची कसोटी. जर लास्ट 3 डिजिट, लास्ट डिव्हिजिबल बाय 4, 8 डिव्हिजिबल बाय
तर त्या पूर्ण संख्येला 8 भाग जाऊ. सपोज मी एक नंबर लिहिला, या संख्येला 8 भाग जाईल का? तर काय कराल? जे पद्धतच ना याचा तर काय कराल? लास्ट 3 डिजिट म्हणजे कोण? 8 चेक करा. 8 सकम 48, राहिले किती? 3, उतरले 2, 8 चौ चालला भाग, म्हणजे या संख्येला 8 भाग, म्हणजे 0 किती वाचल? आपला रिमाइंडर काय वाचल? 0. कळलं का? हां. मग आता राहिली 3. 3ची कसोटी काय म्हणते? जर अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला 3 भाग जात, तर त्या संख्येला 3 भाग. एक नंबर लिहितो, तुम्ही चेक करा. जाईल का? या संख्येला जाईल का? पण इथं मी लिहिलो असतो सपोज 4, कारण पहिले जेव्हा 5 लिहिलो तेव्हा किती बेरीज येत होती? 22, बरोबर. पण जेव्हा मी 4 लिहिलो तेव्हा किती बेरीज आली? 21ला, आणि 5 असता तर 22 आली असती. जात होता का? तर समजला 3 कसा चेक करायचा आहे. मग म्हणते 9ची कसोटी. 9ची कसोटी काय म्हणते? जर अंकांच्या सम ऑफ डिजिट, अंकांच्या बेरजेला म्हणा, नाहीतर सम ऑफ असं म्हणा, काही म्हणा, ठीक आहे. जर तिला कितीनं भाग? 9, तर संख्येला 9 भाग. लक्षात आली गोष्ट? हां. तो वाहन नाटक करून राहिला तिकडं, नालायक. लक्ष दिल्याच्या नाटक करते, समजत काहीच नाही. आलू बुकार सांग रे, चेक करू. ह्या संख्येला 9 भाग जाईल का? जाईल की नाही जाईल? कारण यांची बेरीज किती होऊन राहिली? आणि 18ला 9 भाग जाते की नाही? देन इथे शॉर्टकट वापरू शकता. सपोज मी म्हटलं या प्रकारे आहे नंबर एखादा, तर तुम्ही काय बेरीज करत राहाल एवढ्या मोठ्या अंकांची? 9 बघा, 5 आणि 4 काढून टाकायचा. 9 कटला स्वतः. 6 आणि 3 2 न 1 3. तर वाचली 9ची पेअर वाचली का? 9 9च्या पेअर बनवायच्या. बनली का लास्टची पेअर 9ची? म्हणजे हिला 9 भाग जाईल का? पण 3 कारण 9ला तर जाते. 5 आणि 4 9, तिला बी 3 भाग जाते. 6 आणि 3 9, तिला बी जाते. 2 ने 1 3ला 3 भाग, म्हणजे हे 3 डिव्हिजिबल आहे, पण 9. मग राहिली 6ची कसोटी. जर संख्येला 2 आणि 3 भाग जात, तर त्याच्या संख्येला कितीने भाग जाईल? 6 भाग. लक्षात आली? मग राहिली 5ची कसोटी. हां, जर संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल, तर त्या संख्येला 5ने भाग. लक्षात आली गोष्ट? मग 10ची कसोटी. जर संख्येच्या शेवटी काय असेल, तर त्या संख्येला 10ने भाग. आता राहिली 7ची. तर 7ची मोठी आहे, ते तुम्हाला त्याच चॅप्टरमध्ये सांगेन, ठीक आहे.
ABC वाला कन्सेप्ट शेवटच्या अंकाच्या डबल करून मायनस करावं लागते समोरच्या अंकातून. तर ते मोठी आहे, त्याचे उदाहरण घ्यावं लागते. ओके. अजून एक कन्सेप्ट म्हणजे हवाला राहिला तुमच्या बघा, 1 ते 100 मधील संख्या यांच्यावर आधारित प्रश्न. काय प्रश्न येऊ शकतात याच्यावर आधारित? तर आपल्याला विचारू शकते की बा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती, किंवा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ना. तर ते काढता आली पाहिजे. कसं काढलो आपण बघा, पहिले 1 ते 10ची टोटल बेरीज काढली. किती आहे? कशी आली? 10 हे 9 ने 1 10, 20 झाले. 8 ने 2 10, 30 झाले. 6 ने 4 10, 40 झाले. मग इकडे 7 ने 3 10, हे 50 झाले. आणि 5 55, बरोबर. तर हे 1 ते 10 पर्यंतच्या डिजिटची 55 आपल्याला माहीत आहे. मग इथली कशी काढली 155? एक एक मोजला का? जसा हा 11 बनलेला आहे, तर हा कसा बनलेला आहे? 10 + 1. 12 बनलेला आहे, हा कसा बनलेला आहे? 13 बनलेला आहे, कसा बनलेला आहे? तर या सगळ्यांच्या 10 10 पहिले प्लस केलो, किती झाला? 100. आणि 1 ते 10 नंबर दुसरे, त्यांची बेरीज किती? 55. 100 आणि 55 सेम. इथं सगळे 20 20 अलग अलग काढलो. 20 ला 10. आताही मन नाही झोपत होतो, मला शौक आहे तुले म्हणावचा. कायले एवढ्यानं खाऊन येतात बे? हां, झोप लागते तर कायले एवढ्यानं खाऊन येतात? पहिल्या डेस्कवर बसून झोपून राहिलास नालाय का? नाहीजी म्हणतेस अजून. मला शौक आहे, याले काऊन नाही म्हणलो, याले काऊन नाही म्हणलो, याले काऊन नाही म्हणलो. हं, गधा. तर सगळे 20 20 पहिले प्लस करून टाकीन. 10 वेळा प्लस केला 20 ला, तर किती झाले? 200. आणि 1 ते 10 55, तर 200 आली. तशीच याची इथपर्यंत तुम्हाला काढायचं आहे. मग आपल्याला विचारलं 1 ते 50, 1 ते सर्व संख्यांची, बरोबर. तर जोडायची कशी बघा. 100 हे 200, किती झाले? 300. 300 ने 300 600 ने हे 400, किती झाले? 1000 झाले. 1000 झाले का? हां. त्यानंतर लक्ष द्या अजून, 50 50 100 झाले. 50 50 50 येतलेच 50 येतलेच ना, 50 पर्यंतच पाहिजेत ना. 200. मग 5 5 जोडायचे. 5 5 10, 5 ने 5 10, 20 झाले. 20 ने 5 किती आली? समजलं? टोटल बेरीज 1 ते 50च्या सर्व संख्यांची काढू शकतो. सपोज आपल्याला विचारलं काय? फक्त समसंख्यांची बेरीज. कोणाची विचारली? तर समसंख्यांची बेरीज पहिले एका लाईनीतले काढलो मी ना बघा. 2 नी 4 6, 6 ने 12, 12 ने 8 20, 20 ने 10 30, किती आली? तर इथं ज्या समसंख्या होत्या, 5 समसंख्या होत्या, 5, बरोबर. तर त्या 5 समसंख्या सेपरेट काढला आपण. त्यांना सेपरेट केलं. 10 + 2, 10 + 4, 10 + 6, 10 + 8, 10 + 10, 10 10 10 10 5 संख्याच्या जोडला तर किती झाला? 50. आणि यांची बेरीज किती होती? 30. 50 ने 30, तर यावाल्या लाईनीतल्या समसंख्यांची बेरीज किती झाली? या लाईनीतल्या समसंख्यांची बेरीज. समजलं? असं सेपरेट सेपरेट तुम्ही काढू. म्हणजे इथं जसा 20 20 होते ना, 10 वेळा 20 होते, तर 5च वेळा घ्यायचा. 5 8 5 इवन. तसं इथं 10 वेळा 30 होते, तर 5च वेळा घ्यायचा. 5 वेळा 30 म्हणजे किती झाले? 150 झाले. आणि 150 मध्ये या समसंख्यांची बेरीज प्लस करा. 150 + 30 आला.
असं काढू शकता. तसंच इवन ऑड नंबर, इथं ऑड नंबरची बेरीज किती झाली? किती झाली? बरोबर. तर इथले जेवढे पण ऑड नंबर आहेत 5 असतील, तर 5 जणाचे 10 10 म्हणजे 50 झाले आणि त्यांची 25 किती झाले? मग तर तुम्ही इथं एक गोष्ट नोटीस कराल की इथं कितीने वाढत आहे? 50. कितीने वाढत आहे? इकडे 50 प्लस करा, इकडे 50 प्लस करा, इथे 50 प्लस करा. तसंच हेवी कितीने वाढत आहे? 50 न वाढत आहे. 125 प्लस 50 175 प्लस 25 करीन तर 200 प्लस 25 करीन तर 200. कळलं का? तेवढी शेल. ठीक आहे. 10 वेळा प्लस करून पाहायची गरज 50 न वाढवत न्यायच्या. आपल्याला विचारू शकते 1 ते 50 मधील सर्व 1 ते 50 मधील सर्व समसंख्यांच्या बेरजेच्या आणि विषम संख्यांच्या बेरजेचा फरक किती? तर मग काय तुम्ही 1 पासून येथपर्यंत सगळ्या समसंख्यांची बेरीज कराल, मग 1 पासून येथपर्यंत सगळ्या विषम संख्यांची बेरीज कराल, मग फरक काढाल. तेवढा लॉंग कट जायचं. शॉर्टकट काय आहे मग? तर शॉर्टकट काय आहे? या लाईनीतल्याचा फरक कितीचा आहे? या लाईनीतल्याचा फरक इथला. तर हा 5 5 जोडत जा 50 पर्यंत. किती आला? 5 1 5 5 10 5 15 5 24 5 5 किती आला? म्हणजे मला कोणी विचारलं असतं की 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांच्या बेरजेचा आणि सर्व विषम संख्यांच्या बेरजेचा फरक किती, तर मी डायरेक्ट किती म्हणलो असतं? 25. एक एक काढलो असतो का मी ना? कळलं कसा काढतात तर की नाही? तर हा एक राहिला होता. आता बघा नमुना प्रश्न. किती मिनिटाचा झाला रे? बंद कर मग.